आवाज बसलेला आहे. सध्याचा पिरियड चालू आहे पितृ 15ला. राजकारणाचे पिरियड आहे म्हणून सध्या मला हा विचार पडलाय. पण दिवस यासाठी चांगला आहे की गणेश संकष्टी चतुर्थी आहे. संकटावर जर मात करायची असेल तर गणेशाचा आशीर्वाद आपल्याला पाहिजे आणि त्या दिवशी आपण या युनायटेड जैन फोरमचा आपण आज इथे स्थापना करतो. माझ्या पूर्वीच्या व्यक्तीने आपल्याला भरपूर काही माहिती दिलेलीच आहे. पण कधी कधी कोणत्या गोष्टी स्पीड येते आणि त्याला एकटा माणूस काही करू शकत नाही. तेव्हा सगळ्यांचं बरोबर असले फार काळाची गरज आहे आणि म्हणून त्या माध्यमातून आपण या जैन फोरमची स्थापना केली. बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न उद्भवले की इथे मान्यता प्राप्त युनियन आहे, इथे प्रत्येकाची स्वतंत्र फेडरेशन आहे, मग कशाला जॉईंट फोरम पाहिजे. पण या स्वतंत्र जर जातो त्याला आतमध्ये स्वतंत्र शिव बसवला अशी या ऑफिस मधली चाललेली व्यथा आहे. कॉम्रेड आपल्याला माहिती आहे या सीजनला या आमच्या ग्रुप सी अँड डीच्या प्राप्तीत आहे एलर्जी मला समजत नाही. जो 2 करोड रुपये खर्चून महाराष्ट्राचा विधान भवन सुद्धा त्याचा सुद्धा एवढं मोठं शो नसेल एवढं कॉन्फिडन्स आहात एवढं शोबाज बांधलेले पहिल्या BSNL महाराष्ट्र सरकारच्या ऑफिसमध्ये. पण का त्याचं इनॉग्रेशन करायचं होतं एकही स्टाफला आमंत्रण दिलं नाही का. ही BSNLची प्रॉपर्टी होती आणि BSNLच्या प्रॉपर्टीमध्ये आमचा सुद्धा तेवढा हक्क बनतो जेवढा तुमचा ऑफिसरचा बनतो. कॉम्रेड संध्याकाळी 6 वाजता इनॉग्रेशन आणि इनॉग्रेशनला सर्व आलेले बाहेरचे माणसं कोणता एक चाललेलं आहे काही समजत नाही. आता आमच्या एका नेहमी सांगितलं तुम्हाला माहिती नसेल या कॅन्टीन बद्दल बरेचसे काही लोकांच्या चर्चा होत असतात कारण जो ग्रास लेवलला राहतो त्याला या चर्चा ऐकायला येतात. बरेच जण सांगतात ही मान्यता प्राप्त युनियनची कॅन्टीन आहे. मी तर सांगतो ही मान्यता प्राप्त नाही सर्वांची कॅन्टीन आहे. इथले सर्वांचे अधिकार आमच्याकडे तुमचे सुद्धा आहे. त्याच्यावर टेंडर ओपन करायला पण समजा टेंडर सेक्शनला काम केलं म्हणून बदनामीचे प्रवेश करू नये कोणी. मी GMHPला सांगितलं काय इथे लावले ट्रेनिंगला इथे पाहिलं तर बटाटा वड्याचं रसीद लावलेलं आहे. या स्टाफला फक्त बटाटा वड्याच माहिती आहे का ट्रेन तिथून तुम्ही खाण्याची माहिती नाही आहे का. GMHPने ताबडतोब इलेक्ट्रिकलच्या ऑफिसरला बोलून घेतला. इलेक्ट्रिकचे ऑफिसर असतील त्यांनी वाईट वाटून घेऊ नये पण स्पष्ट वाक्य करणारा आवाजचंद्र माने GMHPने त्याच्या कॅबिनमध्ये सांगितलं 3 फेज कनेक्शन त्यांना ग्राइंडरसाठी पाहिजे. इडली डोसा मसाला डोसा तिथे तो चालू करू शकतो आणि तुम्ही दोन इमिडिएट विदाउट अप्रुव्हल तुम्ही ताबडतोब इन्स्टॉल करा. पण सिव्हिल इलेक्ट्रिकलचे ऑफिसर त्यांना एवढं पहिले जुनं छोटं मोठं काम नको त्यांना टेंडरची कामं पाहिजे. सेम फुल गोष्ट आहे सेम फुल गोष्ट आहे. आणि जर या माझ्या स्टाफला एवढा लांबून आता जर इथे जर समजा उपलब्धी असली तर संध्याकाळी जाताना सुद्धा माणूस तुमच्या नाश्ता करून जाऊ शकतो. कारण एक तर आणलंय उत्तर प्रदेशमध्ये टेंडरची माणसं आणली आणि त्यांना इथून तर स्टेशनपर्यंत कोणत्याही रस्त्याला काही सुविधा नाही. हा एक BSNLच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या पेक्षा जास्तीचा एरिया आहे. हाय लेवलचा एरिया आहे म्हणून तो हॉटेलमध्ये फिरायचा विचार करत नाही. पण या कॅन्टीनमधून तो खाऊन गेला तर आपल्या 2 तासाचा प्रवास सुद्धा सुखद करू शकतो. पण त्या ऑफिसरला शरम वाटते की त्यांनी 3 फेजची लाईनचं कनेक्शन सुद्धा असून दिलं नाही. पण कॉन्फिडन्स हॉलचं उद्या आहे मला इनॉग्रेशन करायचं आहे 4:30 वाजेपर्यंत लाद्या फुटून खुर्च्या लावून शकत काय आम्हाला किंमत नाही का. मला हेच त्यांना विचारायचं आणि म्हणून मी सगळ्यांना एकत्रितपणात बोलवलं होतं. त्याच्यामध्ये माझ्याकडे सुप्रीम युनियन पर्यंत होते आणि ऐन टायमाला तिने विश्वास केला काय त्यांचं स्वतःचं अर्थ मला समजत नाही. अरे आम्ही आपल्या लेवलला आपण दिल्लीला भांडणारे भांडती रेटे आहेत तिथे मजबूत. पण जर आपल्या घरात आपण लोकांना सुखी करू शकत नसेल तर कशाला युनियन चालवायच्या हा मला त्यांना विचारायचा प्रश्न आहे. जिथे जर लोकांवर होणारे अन्याय तुम्हाला माहिती आहे एक गोष्ट किस्सा बोला इथे एक कॉन्ट्रॅक्टर त्या बिल्डिंग मध्ये शिरलेला असतो दिवसभर तो ऑफिसरच्या पाठीमध्ये फिरत असतो आणि जसा काय हाच ऑफिसचा वराडी आहे. कोणतरी फंक्शन असलं तर 4 वाटायला बसून निश्चित वाटायला हात तर आमच्या इथे ग्रुप बी नाहीये. आतापर्यंत ग्रुप बिली पाहिजे कॉन्फरन्स कामं केली नाहीये. पण त्या माणसाला काय द्यायचं एवढा त्याच्यामधला हे माहिती नाही आणि तो सर्व आमचा ऑफिसर त्याला
पाठव. काँग्रेस मी या गोष्टीचा पहिल्यापासून विरोध केलेला आहे. कारण माझ्यानी मोठ्याचं काम करू नये. त्याला त्या दिवशीच्या माझ्या ऑफिसर समोर बोललो आणि तो म्हणतो माने आमको गाली देत आहे. तो फाईल चेक करवला. तो फाईल चेक करतो काँग्रेस. फाईल चेक करताना आम्ही आमच्या दफ्तरींना पाहिलेले आहेत. या ऑफिसमध्ये सगळ्यांनी दफ्तरींना पाहिले असेल. त्यांच्या सामाजिक स्थितीचा होती. पोस्टला आता माणसं नाही सोडा. पण तो दफ्तरी एका फोल्डरला जाड फोल्डर बनवून तिथून आतमधून 2 दोरे टाकून नंतर येथे त्याला पंच करून तो दोरा उडत जायचा. याने आमच्या पेडीच्या फाईल शिवायला घेतल्या आणि वरून तोडतोय. आणि ज्याला ते सांगायचं त्याला कामं देताना ज्याला नाही म्हणतो त्याला तर नाही. तो पण स्वतःला नाव देऊन घेतले आणि एकूण तू एकूण घ्यायचे आता तुला फाईल मागावं लागणार. अशी तर त्याचे पैसे नाही. कारण जर इथे प्रत्येक ऑफिसरमध्ये वाद असतील तेच केलेला तर सेपरेट माणूस आहे तर कशाला याच्या पाठीला फिरायला पाहिजे आपल्याला. पण हा त्यांच्या पाठीमध्ये फिरतोय म्हणजे इथे पण सगळे निलेजीले भगत आहे. आणि या निलेजीले भगतमुळे हा त्रास होतोय. तर मग कोण कोण प्रेझेंट कोण कोण